निलेश गायकवाड प्रकरणामध्ये जे दोषी लोक आहेत, जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते, याच्यावर आम्ही सगळे मी बोलत होतो. आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाड टोळीचे सदस्य, त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात, त्याचाही त्यांनी खुलासा करा. हा सोपा माझा विषय होता. आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे, हा माझा विषय होता. त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली. आपण बघत असाल तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षानुवर्ष त्या कोथरूड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात, त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली. ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. ही साधक माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपऱ्याला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो. आणि हा प्रश्न विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्यासमोर आली. मी फक्त म्हटलं समीर पाटीलचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली, मी दंगेकरांकडं आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतो आहे, रवी दंगेकर पुणेकर, आणि माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश गायकवाडचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही, पण मला त्रास नाही. पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोलणं हे कर्तव्य माझं. आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं. आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात, त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. ह्याची जबाबदारी आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हटला माझ्यावर एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघा. आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा. गायकवाड टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही दादा करायला तयार नाही. मग भाजपची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले. मी भाजप म्हणून पुणेकर म्हणून मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर भडी मार. अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायकवाडवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर काय केलं तुमचं. मी मला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे. हा माझा साधा प्रश्न. ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा. म्हणजे बोलतात ते बघता आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लागून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो. पण दादा खासदार पण बोलत नाही त्याच्यावर सगळं येणार तर मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील की दंगे करून मोका करा. मी माहिती घ्यायला लागले हा तर लय पुढचा आहे, हा तर गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा.
मग मी अजून माहिती घेतली की माझे काही गुन्हे आहेत, माझे काय खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची जी चालू झाली. मग पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत. त्यांनी म्हटलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त करायचं. म्हटलं मी काय केलं असं? आता आपण बसलोय इथं, माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही, पण इथं येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठं सापडतोय का? मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते माहीत नाही. पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे. तर मी साधा प्रश्न, मी कुठल्याही जो काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल. आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड गप बसेल हे कोणी मनात आणू नका. त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो. शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही बोलू नका. मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही त्यांच्याशी, म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत. मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही. मग मी साहेब म्हणलं पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं त्याची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काल जे बोलले की गुन्हेगार पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार, मला तेच म्हणायचं होतं. हे मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला होण्यासाठी त्यांची भावना. मग त्यांचे आहेत, मग त्यांनी सोशल मीडिया म्हणजे हा विषय बाजूला, सोशल मीडिया मग भाजप मग डॅमेज. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा. हा ते रवी अनसपूरकर ते कामाला आहेत, ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे. आता माझा इंगा मोडला. दुसरा युतीत कुरापती, दंगेकरांच्या पाठीची रोहित पवारांची बारामती. हे कोण करतंय? हे भाजपचे मीडिया. त्या मीडियाला माझी विनंती आहे, मी माझ्यासाठी भांडतच नाही. तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय, माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतंय. आता आमच्या कुटुंबावर हल्ला करता. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला, तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला. आमचं कुटुंब म्हणजे मी कुटुंबावर माझ्या लहान मुलावर येतात. आमच्या अरे राजकारण असतं, आम्ही तुमच्या मुलाबाळावर कधीच बोलणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलो आहे की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांवर आम्ही कधीच जाणार नाही. आणि आम्हाला मिळेलच तो संधी तरी आम्ही बोलणार नाही. राजकीय संस्कृती नाही, हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती. तुम्ही घाल्ले करता माझ्या लहान मुलावर, 21 वर्षाच्या मुलावर ही पद्धत नाही. भाजपला चला रे दंगेकर बेतरला. अरे मी कशाला बेतरन, तुम्ही एकटेच लढा. आमचं काय म्हणणं आहे का तुमच्या पक्षाचा मी थोडीच मालक आहे. दंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत. काल तुम्हाला एकदा बोलून गेले का? तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन? म्हणजे तुम्हाला रोखलं जातंय, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल. चूक वाटते का तुम्हाला? मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा. ते नाही, माझा विषय आहे, मी पहिला पुणेकर आहे. साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोललेत. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे. कारणमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलतो. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो. मी आंदोलन केलं,
बोले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काही करायचं ते त्यांनी केलं. मी पोषो कारचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभा त्यांची हस्तक माझ्याविरोधात होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोधात आहे, मी येणारच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून असून मी काय हापपलेलं नाही, मी खुर्चीला हापपलेलं नाही. मी जनतेने मला त्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावंच लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर सगळ्या भाजपच्या लोकांनी गेली. मी सांगतो ना, माझे प्रोजेक्ट बंदच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वॉकची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली. तर माझं हल्ले झाले ना, माझा आजही हल्ला मी पचवतोय. आज माझं घर माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला लय मोठा तोटा झाला, पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला ₹1000 पेन्शन म्हणजे मला जगू शकते, जनतेच्या जीवावर आहे मी. त्यामुळं आता मला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे. आता मला भीती नाही, मरेपर्यंत मला या जनतेने दिलेली, पण त्याचाही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का पुण्याची आहे का ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर बघून. पण आता तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय, भविष्यात जर असंच चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का? मी शिंदे आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं, बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे आणि पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे, ते शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे. आणि कालही त्यांनी मला माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे. त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारींना क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हटले मी ह्याच्यात लक्ष घालणार आहे. पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल, कारण हे त्यांचं एक वाक्य सूचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात, हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल. आणि हे काल ते बोललेले आहेत, त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. हे बघा हे पुरावे पुण्यातले काय पुरावे, तुम्ही सांगलीचा विषय इथं मांडताय, पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपवायचं का कायम काम चालू ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये सुरुवात झाली, सुरुवात ही सांगली बसणं झाली. आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो, ते मला फोनवर काय भेटत नाही. आता मला तिकडे जावे लागेल. मला त्यांनी ज्या खोटे गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली. मी तुमच्याकडे एक पेपर दिला. अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केलं आहे मी त्याची माहिती घेतली. परत सांगतो, तो पूर्वी RR पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो ड्रामा आता हे तर तो करतोय. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले आहेत, तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि नंतर मी म्हणलं की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्यावर मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या. तर मला काय हरकत नाही. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. तुमच्या कार्यालयात ऑपरेशन करण्यात आलं, काय स्टिंग ऑपरेशन केलं ते आता तुमच्या चॅनलला दाखवलं होतं कोणाच्या तरी की ते स्टिंग ऑपरेशन. माझं काय हरकत नाही, मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार, सगळ्या गोष्टीत. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कुणी जगातला माणूस बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही मला बोलवतं, माझं सत्य मी बोलेन. आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन, मी त्यांचं माफी मागून येईन. पण हा मोका संपलेला आहे 2001, त्याच्यावर तारीख दिसते, एक झालेला आहे. काय झालेलं नेमकं हे कशा संदर्भात? अरे मी काय म्हणतो, सज्जन माणसावर काय मोका करतात का? मोका काय सज्जन लोकांवर करतात का? मोका तो गुन्हा काय होता? अहो त्याचे अनेक मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का? एका केसवर मोका लागत नाही, NC वर मोका लागत नाही. तर याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल. ती चालू आहे, काम बंद नाही आहे.
आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते. ह्याच्यावर कोण बोलत नाही का? पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का? मग हे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे. त्यांची माझ्या विरोधात बोलतात. मी काय मला बोला, पण तुम्ही निलेश गायकवाडचं काय हे सगळ्यांनी बोललं. शिंदे म्हणतात तुम्ही बोलू नका, मात्र भाजपचे आत्ताच नवनाथ बनते म्हणतात की दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे, त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तुम्ही काही बोलता, कसले आरोप करताय. मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले. ते म्हणले नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं पाहिजे. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे. मी सांगितलं की मी वाईट आहे, पण मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोललं. त्यांच्याकडे कोणाला तक्रार करणार? हो, मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं. त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे, पोलीस खाते, सगळं कळतं. बोलायचं कोणी? आणि तुम्हाला सांगतो हे जर नाही थांबलं, मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. कालच आपापरून चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडणं. अरे रोज आहे, हे थांबवलं पाहिजे ना. आता माझा राग तुम्ही बोलला नाहीत, अंधेकर प्रकरणात तुम्ही बोलला नाहीत, मारणे प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलेश गायकवाड प्रकरणाला की तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय. मी आरोप करत नाही, मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही, तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. एक पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय, आरोप अजिबात करत नाही. त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबद करतो. मी आंदेकर टोळीवर बोललो. आंदेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली. पुणे पोलिसांचं स्वागत केलं, मी कमिशनरांचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये न आणता पुन्हा सुरक्षित करा. मी दादांवर अजिबात आरोप करत नाही, उलट ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा. माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही, पण तुम्ही माझ्या 21 वर्षाच्या मुलावर अन्याय करताय. ही काय तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा, तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही, एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या वेळेला मी बोलणार ना, आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते, पण तुमच्या मुलाचे गजानन मारणे सोबतचा फोटो समोर आला, त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे. हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत. तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही. तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायकवाड यांचे फोटो समोर आणलेले आहेत. तुम्ही सुद्धा पुराव्यानिशी का बोलत नाही? मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का? आणि ते मोक्याचे याच्यामध्ये आता माझ्या मुलगा आहे 21 वर्षाचा, बरोबर आहे. 21 वर्षाच्या मुलाला हे तो आता कॉलेजमध्ये, तो आजचा फोटो नाही, 2 वर्षाचा फोटो आहे. आणि 2 वर्षाचा फोटो आहे तर त्या 2 वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शनात, तिकडे ते मारणे भेटले, ते फोटो निघाला, विषय निघाला. त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केला आहे, मारण्यांसाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलं आहे, मारण्यांना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्यांना मदत करेल का? आणि त्याला मी आमदार नव्हतो, त्यामुळे मी नगरसेवक होतो, त्यामुळे तो बी विषय राहत नाही. हा साधा माणूस आहे, कोणी चालला फोटो काढला, विषय संपला. दुसरी गोष्ट, माझ्या मुलाच्या हातात बंदूक आहे, तो शाळेच्या ह्याच्यात त्याची खेळण्यातली बंदूक आहे. आणि आजही तुम्हाला दाखवतो, तुम्ही लहानपणी खेळायचंच नाही का बंदूक? त्याने काय चमचा लिंबू खेळायचा का? दंगेकरच्या भावाने चमचा लिंबू खेळायचं 14व्या वर्षी, बंदुकी खेळणारच ना तो. आणि खेळण्याची बंदूक आहे ती, पाहिजे तर आत्ताही 2-3 दाखवतो घरात आहे, फुगे फोडायची बंदूक आहे. त्यांनी फुगे नाही फोडायचे.
शिकायचंच नाही. पण तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांसोबतचा एकही पुरावा का देत नाहीये, ज्याचे निलेश गायकवाडसोबत थेट संबंध असं तुम्ही सातत्याने मी सांगताय? पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळचे तुम्हीच मला तुमच्याकडनंच मला मिळले तुमच्या त्या प्रेसमधनं आणि माझ्याकडे बी होते. मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी? तुम्ही एकदा एक बघा एक मिनिट समीर पाटील आणि चंद्रकांत पाटील आणि निलेश घावळ यांचा काही एक मिनिट तेच बोलतो मी. त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो, त्यामध्ये निलेश गायकवाड, समीर पाटील, चंद्रकांत दादा, पोलीस अधिकारी, हे 7 वर्षापूर्वीचे फोटो. बरं एकदा फोटो येतो चला रस्त्याने आमचा बी येतो. माझा इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतोय मला. हां पठाण हा कोण. आता रस्त्याने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनियर आहे का डॉक्टर आहे का? मी काय सगळे चेहरे ओळखतो का? काढला तर काढ बाबा. बरं मी त्याला फोन केला आहे का? एकदा काढला असेल. आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना. समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटलांशी, आणि हे मोक्यातले कागद तुमच्याकडं कुठल्या केसच्या संदर्भात? समीर पाटील हा मी ओळखतच नव्हतो. समीर पाटील कोण एवढं विचारल्यानंतर हा समीर पाटील आला. हा समीर पाटील होता आम्हाला माहिती नाही. मग तो जेव्हा म्हणला ना मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता. त्याचेही पेपर तुम्हाला मी कोणाला तरी मध्ये दिलेत असं मला वाटतं. मग गोळीबार कोणावर झाला, खुनी हल्ल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, प्रेसला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग जर हा एवढा सज्जन माणूस दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढेच मी विचारतो. बाकी काय विचारतो? मी त्यांच्या कार्यालयात काम करत नाही तुम्ही आरोप करता. मला नंतर लक्षात आलं तो 100 कोटीचा मालक कसा झाला. मग आता मी बरेच तरुणांना सांगितलं की दादांकडे जा तुम्हाला 100 कोटीचा मालक व्हायचं असेल कसं व्हायचं. एकनाथ शिंदे म्हटलं तुम्हाला की तुमचं कौतुक केलं, तुम्ही असं म्हणता कौतुक नाही केलं बस कौतुक नाही केलं. मी काय माझं कौतुक मला मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोलले की पुणे तुमच्या पाठीशी आहे. नाही पाठीशी नाही. मी चुकीचं वागलं तर ते मलाही बोलतील ना. पाठिंबा आहे का त्यांचा? माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाले पाहिजे त्याला पाठिंबा त्यांचा आहे. बघा याच्यामध्ये माझी ना अख्ख्या पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे. पुणेकरांची भूमिका आहे आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते विचार मी डायरेक्ट विचारूया. आता सगळं तुमच्या असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी का नाही ते का ठामपणे एक मिनिट म्हणले की त्यांचा पाठिंबाच एक मिनिट मी माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही. माझं वैयक्तिक काम माझ्या ते हल्ले परतायची माझी ताकद आहे. ज्या दिवशी ताकद नसेल तेव्हा मी कारवाईला तयार आहे. मी कधी माझी झोळी घेऊन जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाचवा. मी चुकलो तर मी माझं तयारी आहे. आणि माझ्यावर हल्ले झाले ते काय आज होतात का? माझ्या 30 वर्षापासून माझ्यावर हल्ले होतात. बघा अजितदादा माझे नेते, मी कालही सांगितलं आजही सांगितलं उद्याही सांगितलं. पण या सगळ्या सिस्टीममध्ये दादांचं किती ऐकतात ह्याची मला थोडी शंका येते. सगळे अरे ज्यांनी सामाजिक सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते आहेत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता आहे. कारण त्यांच्या पक्षात आहे मी. त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली, मला पक्षात घेतलं, पदाधिकारी केलं. मी त्यांचे आभार तर मानतोच. पण आपण दुसऱ्याला मी चंद्रकांत दादा बी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारायला काय हरकत आहे का? सगळं तुम्ही आता बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर मोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. हे तुम्ही असंच बोलताय की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत काही पुरावे आहेत की असंच बोलताय? याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून नेलं. ते स्ट्रिंग ऑपरेशन हे करणार अनेक ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन करतात ते. आणि दंगेकरला बदनार मला बदनाम करा पण तुम्ही निलेश गायकवाडवर बोला हे मी म्हणतोय. माझं साधा प्रश्न आहे. मला काय करायचं करा मी तयार आहे. आणि माझ्या कुटुंबिक हल्ले तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत. मला त्याच्यावर तुम्ही दादांना ह्याच्यात नाही विचार पण त्यांना एक दिवस विचारणार ना मी. आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार. असं नाही की एकटा रवी दंगे नाही. अहो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात. तर ते प्रश्न तेला विचारा की माझ्यापेक्षा मला काय विचार. तुमच्या या लढाईमध्ये कुठेही तुमच्या पाठीशी दिसत
चित्र तुम्ही म्हणताय सारखं वैयक्तिक लढाई आहे, पण पक्ष म्हणून तुम्ही लढताय, पक्ष म्हणून तुम्ही बाजू मांडताय ना आतापर्यंत. मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरणं हे शिवसेनेचा पिंड आहे. आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्त्यावरून समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध करताय. ह्याला मला नाही वाटत मला कोण सांगत नाही. त्यामुळं मला चांगली जाणीव आहे की शिवसेनेचा मी पूर्वी 10 वर्ष नगरसेवक होतो. मी काय शिवसेनेत आज नाही. आणि शिवसेना एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे. आता मोक्कासारखी कारवाई होणार आहे. त्याला काय घाबरत तुम्ही असं समीर पाटील म्हणतोय. सत्तेच्या बाजूला लढत असाल नाही, भाजपमधला एक स्वाभिमानी गट मला मदत करतोय. स्वाभिमानी गट की त्याला वाटतं की दंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार. अहो सगळ्यांनाच वाटतं दंगेकर बोलतोय. सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय, फक्त ती पक्षात बोलता येत नाही एवढंच. म्हणजे काय भाजपची लोक आहेत का? आहे असणारच ना. त्यांना काय नको, त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवा पण म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवतात आणि भाजप आहे तुमचा. नाही त्या असं कोणी म्हणलं तर आता तुम्हाला सांगितलं ना ते भाजपमध्ये सांगतात. रोहित पवारांची बारामती करोड दंगेकरांच्या पाठीशी हे ते खासदार आहेत, काय मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, कोण आहेत? सगळेच माझ्या बरोबर आहेत. ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करते ते सगळेच माझ्या बरोबर आहेत. कुठलं काय आलंय त्यांच्याकडे पाहू द्या. काय आलंय? काहीतरी आलंय. हा हे जुनच मी मग ते डिंगळे म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली. मी काल बी बोललो, आज बी बोललो की याच्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही त्यात. हे तर मी बोललोय. आणि मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करेन. मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही, पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्यांनी ॲक्शन घेतली की ती ॲक्शन शेवटपर्यंत जाते. आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालवा एवढं जर थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबल असं वाटतं. रोहित पवार म्हणतात तुमच्या जीवाला धोका असं काय आहे का? तर बघा मी काय म्हणतो, माझ्या जीवाला धोका आहे नाही. मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मी स्वीकारलंय. माझे कौटुंबिक हल्ले, पोलीस संरक्षण माझ्याकडं कौटुंबिक हल्ले झालेत. माझ्या मुलावर हल्ला होतोय. माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवता येईल ह्याची व्यवस्था त्यांनी केली. आणि ह्याला मी तयारी आहे ना. मी काय गप असणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे. आणि त्याचे परिणाम मी भोगलेत. राजकीय मी बेरजेचं राजकारण करत नाही. जे दुखवलेत ते माझ्या अंगावर येणार आहेत आणि ते मी स्वीकारले. मी बेरजेचं राजकारण करणार नाही. ज्याला मला पुढं जायचं समोर जायला मी घाबरत नाही. आणि कुणी माझ्या अंगा आलं आणि कुणी माझ्या विरोधात काय केलं तर मला सेनेची का दंगेकरांची? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं सहकार्य अधिकाऱ्यांनी लाभेल का? आधीच आपला 2 वेळा पराभव झालाय. अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमची कुटुंबीतला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल तर भाजपवाले तुम्हाला सहकार्य करतील का? ते माझं म्हणणं आहे मला भाजप पाडू शकत नाही. मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार आणू शकतो. तुम्ही भाऊ झाले का आता? कधीच भाऊ होत नाही. मी भाऊ झालो असतो तर तुमच्या पुढे रडत बसला असतो, डोळ्यात पाणी काढत. मी लढतो म्हणून बोलतो, भाऊ बिऊ काय नाही. योगेश कदम यांच्या मागे एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिले. आताचा जो परवाना दिला त्याच्यावर तुमच्या मागे एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहतात. तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही. परत एकदा सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे. परत एकदा तुमच्या माहितीकरता सांगतो, पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल त्यांना अदा करण्यात यावा. पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला. तो काय दिलेला नाही. तुम्ही चंद्रकांत दादांना प्रश्न विचारताय, पुण्याचे खासदार याच्यावर काय बोलत नाही, त्यांना प्रश्न विचारणार आहे.